विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होणार असून अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपदी कोण असणार आहे याबद्दल जोरदार चर्चा रंगली आहे। विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं। विरोधी बाकांवरील महाविकास आघाडीची दाणादाण उडाली। विरोधी पक्षांसाठी आवश्यक असणारं संख्याबळ विरोधी पक्षाकडे नाही। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना याबद्दलची माहिती दिली आहे की विरोधी पक्षनेते पदासाठी अद्याप अर्ज आला नाही। विरोधकांकडून विरोधी पक्षनेते पदासाठी अर्ज आल्यानंतर विचार केला जाणार असल्याचं नार्वेकर यांनी सांगितलं। तर विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्ष नेतेपदाचा निर्णय घेतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। अधिवेशन सुरू होतंय, विरोधी पक्ष नेत्यासाठी तुमच्याकडे संख्याबळ नाही, नार्वेकर म्हणतात अजून अर्ज आलेला नाही, काय महाविकास आघाडी विरोधी पक्ष नेत्यासाठी काही प्रयत्न करणार? बघा, आता सगळे विरोधी पक्षाचे लोक नागपूरला जातील। माननीय उद्धव ठाकरे सुद्धा नागपूरला निघालेले आहेत, तेही जातील, एकत्र बैठक होईल, चर्चा होईल आणि त्यानंतर हा निर्णय घेतला जाईल। या अधिवेशनामध्ये आमची एकत्र बैठक होईल आणि चर्चा करून आम्ही ते नाव देऊ। पण भारतीय जनता पक्षाची तयारी आहे का, ते देण्यासाठी तयार आहेत का? विरोधी पक्षनेतेपद देवेंद्रजी तयार आहेत का, हे पहिले त्यांना विचारू आणि मग नाव देऊ। आम्ही परवा पण सांगितलं की आम्ही तिन्ही पक्षाचे सगळे नेते बसू आणि त्याच्यामध्ये एकमताने एक नाव आम्ही त्यांना देऊ विधानसभा अध्यक्षाला। राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी ज्या दिवशी अध्यक्षाच्या निवडीचा जो फॉर्म भरायचा दिवस होता त्या दिवशी आम्ही भेटलो। मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि त्याच्यातला मार्ग निघेल आणि आम्ही आता तिन्ही पक्ष